आता टाकू राहिलोय आपण पेट्रोल गाडीत. त्या दिवशी जे आपण घेतलं होतं ना पेट्रोल, पुढं भेटत का नाही आपल्याला, त्याच्यामुळे ते घेतलं होतं. आता आहे ना त्याचा काय उपयोग पडला नाही, पण आता दिलंय टाकून. झालं झालं. ओके. श्रीनगर मध्ये काल मुक्काम केला होता, कारण की नाही इथून हरिद्वार 125 किलोमीटर दाखवत आहे. आता तिथून जायचंय, तिथं आंघोळ करायच्या, मग पुढं पुढं जायचं ते अजून डिसाईड करायचंय. आता आहे ना आपल्याला डायरेक्ट वाराणसीला जायचंय, त्याच्यामुळे मधले मुक्काम आहे ना असेच होणार आहेत आपले. तर चला मग निघू, पुढचा प्रवास करू, लवकरच पोहोचू वाराणसीला. मग तिथून आपल्याला आहे ना नाही आधी अयोध्येला जायचंय, मग वाराणसीला जायचंय, मग आपल्याला उज्जैनला जायचंय, आणि मग आपल्या घरी जायचंय. असे 3च राहिलेत आपल्या अजून. मध्ये आसपास कुठं भेटले 40-50 किलोमीटरवर, तर ते पण आपण करणार आहे. आता बॅगा वगैरे पण बांधल्यात. मागं बघू शकता तुम्ही, जय हनुमान झेंडा, जय श्रीराम. आणि इकडं पुढं आपला लद्दाखचा झेंडा. निघाले आता. हे पुसावं लागेल गाड्याला, सांडलं इथं. चलो. देवप्रयागला पोहोचलोय आता आम्ही इथं. परत काय मस्त वाटतोय बो तो. किती वेळा बघितला ना, नवीनच वाटतो. आता आपण चाललोय हरिद्वारला. हरिद्वारला आपल्याला आंघोळी करायच्यात. जय श्रीराम. थोड्या वेळ थांबा म्हणलंय, सामान ना थोडं पुढं झालं होतं, मग त्याला मागं केलं थोडं. किती पब्लिक थांबली बघायला. तर सगळी पब्लिकच पब्लिक. पोहोचलोय आता बाबांनी हरिद्वारला. बाबा तिथं आहे ना शर्ट ते काढून राहिलेत, कारण की आपल्याला इथं परत आहे ना आंघोळी करायच्यात. आता आहे ना आपण श्री प्रेम प्रकाश घाटवर आहे. इथं भरपूर घाट आहेत बरं का. त्या तिथं एक घाट, इथं एक घाट, इथं एक घाट आहे, ते पुढं पुढं घाट आहेत सगळे. इथं थोडी गर्दी कमी दिसली, त्याच्यामुळे म्हणलं चला स्नान करून घेऊ. चला इथं बघता आता धरायला नाहीये, पण पायरी आहे, काय विषय नाही. त्याच्यामुळे आहे ना एक डुबकी मारली का झालं काम, मस्त पैकी होऊन जाईल. चला. बाबाची तर झाली आंघोळ, बाबा गेले, पण मलाच भीती वाटू राहिली. पोरं तर मस्त पाहू राहिले तिथं. येतच पोरं. बचाव बचाव, अरे काय बचाव, कट्टर पाहुणारे पोरं आणि बचाव बचाव करीत. डुबकी घ्या ना, नाही जमायची. हा ते याच्यावर चालू प्रेशर मुळे. वा 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 वा. ओके. ओके. हे काय होत, हे काय होत. पवायला लागलेत बाबा डायरेक्ट. अरे वा 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 वा. चांगलं धरायला आहे वाटतं तिथं, मग काय टेन्शन नाही. धरायला आहे ना तिथं का नाहीये. दगड धरायचे वय. बर बर, करा 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 मस्त पैकी. खाना दुनिया खान. थांबा 1 मिनिट. हो काय, असे दगड बघायला भेटतात आपल्याला. हा, एकदम मस्त गोल गोल सगळे. का सगळे त्याच प्रकारचे दगड आहेत. दाखवा एकदा घ्यायचे दगड थोडे.
मस्त आंघोळ झाली. आम्ही अजून पण घाटावरच होतो, मस्तपैकी आराम केलाय. आता 1-2 घंटे बाबांनी मी आता निघालोय. आम्ही आपल्याला जायचं आता अयोध्याला, पण अयोध्या नाही 200-650 किलोमीटर एवढं तर आपलं जाणं नाही होणार. त्याच्यामुळे आपण आहे ना मध्ये ब्रेक घेणार आहे बरेली मध्ये. आता बरेली नाव ऐकून लय जणांना झाला असं नाव ऐकलं असं गावाचं. विषय असं आहे की युपीचं गाव आहे, मस्त गाव आहे. बरेली की बर्फी पिक्चर बी निघलेला आहे त्याच्यावर, आणि तिथे आहे ना बर्फी फेमस आहे, म्हणजे हाय फेमस. तर बघू तिथे टेस्ट करून वगैरे काय आहे. आता मध्ये आपल्याला असा घ्यायचाच होता एक स्टॉप, म्हणलं मग बरेलीलाच घेऊ. इथून आहे ना 250 आहे, मग तिथून 360 काहीतरी अयोध्या राहतं. मग आपलं एकदम मस्तपैकी होऊन जातं. चला मग आता निघू. इथं आहे ना केदारनाथची व्हिडिओ आत्ताशी एक्सपोर्टला लावली मी, लवकरच तुम्हाला बघायला भेटेल. चला निघायचं का? हो चला चलो. आता सध्याला मी युपी मध्ये पोहोचलोय आणि माझ्या पुढं हे असं काहीतरी आलेलं आहे. आता याच्यात घुस आहे बरं का सध्याला. तुम्हाला काय वाटतंय, ही ट्रक आहे का ट्रॅक्टरची ट्रॉली आहे? मला एकदा नक्की कमेंट करून सांगा. मी आता हळूहळू इकडून घुस भरलाय. बरेली अजून 70 किलोमीटर लांब आहे. चहा प्यायला थांबलो होतो इथं. बॅगा पण सुटायला लागल्या, त्याच्यामुळे अशी बांधून घेतली मस्तपैकी. पाण्याच्या बाटल्यालाही झाल्यात बुवा. ते पहिले आपल्याला कुठेतरी डस्टबिन मध्ये टाकावं लागते. याच्यातलं पेट्रोल टाकलं सकाळी, त्याच्यामुळे सकाळी काही गाडीत पेट्रोल टाकलं नाही आपण. उद्या टाकावं लागेल, पण ऑइल टाकलं थोडं. आता आहे ना पेट्रोल चेक करू थोड्या वेळाने, नाही तर उद्याच टाकू. उद्या आहे ना परत आपल्याला 350 जायचं आहे अयोध्याला. तिकडे जाता टाकी फुल करून टाकू. टाकी फुल करायचं म्हणजे किती बसतं? 600-700 तर लय मुश्किलने बसतं. आता यावेळेस बसून वाटतंय मला 600 रुपयाचं. नाही ते ना 500 रुपये टाकी फुल होत. तेवढं पेट्रोल मी लेवल ठेवीतच असतो. हे कशा झाड आहेत काय माहित भाऊ इकडं. आता रात्र तर होणार आहे आपल्याला जायला, कारण की तुम्ही बघू शकतात व्हिडिओ काय एक्सपोर्ट व्हाय ना भाऊ. केदारनाथची अजून एक्सपोर्टिंगच चालू आहे. अजून आहे ना आपल्याला 45 किलोमीटर 1 तास लागेल. अजून ट्रॅफिक आहे वाटतं पुढं. इथं आहे ना रेड दाखवतोय बघा. इथं जायचं आहे आपल्याला. मग इथून आहे ना अयोध्याचा मार्ग आहे पूर्ण अयोध्याचा आहे. बी पॉइंट कुठे गेला? बी पॉइंट अयोध्या आहे. लखनौ पासून जाणार आहे आपण. चला चहा पिऊ वर. बरेलीमध्ये बघा काय स्वागत केलंय बरेलीमध्ये आपलं. चला भाऊ गर्दी झाली. चला भाऊ पोहोचलोय आता आपण. इथं रूम घेतली एक 500 रुपयाला. भूक लागली होती त्याच्यामुळे आज म्हणलं की बाबा थोडी भाजी आणि पोळी मागून घेऊ. रोटी तशी संपत पण आलंय बरं का. संपायला आल्यावर मला आठवलं बाबा व्हिडिओच काढायची राहिली. रूम मी आता छोटीच घेतली, काही टेन्शन नाहीये. 500 रुपयाला टॉमेट्री भेटत होती. 200 रुपये डोक्याप्रमाणे. एक अजून दिलं का आपलं सगळं सामान ते सेफ राहील. मग मध्ये गाडी आहे ना मला जरा चांगला नव्हतं वाटत खाली, त्याच्यामुळे पार्किंगला लावली. त्याला 50 रुपये दिलेत. जाऊ द्या भाऊ, काही का म्हणते राहिलेली बरी पार्किंगला. चला आता जेवण करून घेतो, झोपतो. व्हिडिओ एडिट करायची मला. उद्या आपल्याला परत जायचंय अयोध्याला राम मंदिरामध्ये. कसं आहे बाब मग आता जेवण वगैरे मस्त आहे ना. सावना कडे वर जा. चालू चला भेटू उद्या आता.